झालेली याच्यात पक्षाचा काही संबंध नाही. मात्र मग आता अशा वेळेस तर पक्ष जो तो आपला इथं घेईनच ना श्रेय. मग आता मोदी साहेब श्रेय नाही, मोदी भाजपचे पंतप्रधान म्हणून ते श्रेय घेऊ नये का? ते श्रेय घेणार ना, कारण त्यांच्या काळात होतं. माझ्या काळात जरी इथे भक्तनिवास होत असत हे श्रेय कोणाला भेटन? मलाच भेटन ना. मग राम मंदिर जर मोदी साहेब बांधित असतील, कोर्टाची बाजू वगैरे सगळं सांभाळून, मग श्रेय काय दुसऱ्याला द्यायचं का कोणाला? साधी गोष्ट आहे. त्यांना श्रेय मिळेल, त्यांना श्रेय मिळालं म्हणजे भाजप आलं. आणि राम भक्ताला श्रेय, सगळे त्याच्यात सहभागी आहे. अनेक संभाजीनगरचे राम भक्त तिथं पंढरपूरला 3 वर्षापासून काम करतात. ते काही भाजपचे म्हणून नाही, पण राम भक्त म्हणून तिथं काम करतात. कुठं? मी अयोध्येला 2-3 वेळेस गेलो तर मला ते भेटले, साहेब आम्ही संभाजीनगरचे, साहेब आम्ही जालन्याचे. मग त्यांना काय पक्ष विचारला की मी तुम्ही कोणत्या पक्षाचे? आणि बाळासाहेब ज्यावेळेस होते तर बाळासाहेबाच्या काळात मी तुम्ही बघितलं असतं बाळासाहेब काय बोलले काय नाही. हे तुम्हाला माहिती आहे सगळं मी बोलण्यापेक्षा. भाजप वगैरे काही नाही, हा राम भक्ताचा विजय आहे सगळा. धन्यवाद.